उद्धव ठाकरे यांना राऊतांपासून खरा धोका. तेच पक्ष चालवतात. शिंदेच्या नेत्याने सगळेच काढले. गेल्या अनेक दिवसांपासून एकामागून एक धक्के ठाकरे गटाला बसत आहेत. उद्धव ठाकरेंसमोर पक्षातील गळती रोखण्याचे मोठे आव्हान आहे. एका बाजूला मुंबईसह राज्यभरातील महापालिकांच्या निवडणुकांची तयारी सर्वच पक्षांकडून केली जात असताना दुसरीकडे उद्धव सेनेतील प्रवक्ते, नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत आहे. काहीच दिवसांपूर्वी प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आलेल्या संजना घाडी आणि माजी नगरसेवक संजय घाडी यांनी ठाकरे गटाला रामराम करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. संजना घाडी यांना पक्षाच्या वतीने शिवसेना शिंदे गटातील उपनेत्या आणि पक्ष प्रवक्त्या अशी दुहेरी जबाबदारी देण्यात आली. यानंतर माजी नगरसेवक संजय घाडी यांनी विनायक राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांना दाऊदकडून नाही तर विनायक राऊत यांच्यापासून खरा धोका आहे. ते स्वतः लोकसभेला पडलेच, पण त्यांनी कोकणातही शिवसेना संपवली. उद्धव ठाकरे हे उघड्या डोळ्यांनी पाहत आहे, असे संजय घाडी यांनी म्हटले आहे. तसेच माजी खासदार विनायक राऊत यांचा मातोश्रीवर हस्तक्षेप वाढला असून लोक म्हणतात त्याचप्रमाणे आता त्यांनी बिछाना घेऊन मातोश्रीवर येणे बाकी आहे. राऊत यांचा पक्ष संघटनेतही हस्तक्षेप वाढला असून त्यामुळे संघटनेचे नुकसान होत आहे. हे पक्ष श्रेष्ठींनी पाहिले पाहिजे, असे संजना घाडी यांनी म्हटले आहे. आमच्यासारख्या चांगल्या कार्यकर्त्यांना कोणतीही जबाबदारी दिली जात नाही. मातोश्रीवर गद्दार हा शिक्का तयार करून ठेवलेला आहे. पक्षातून शेवटचा माणूस बाहेर पडेपर्यंत त्याला गद्दार हा शिक्का लावला जाईल. उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूला पक्षांतर्गत गद्दार बसले आहे. त्यांचा वेळीच बंदोबस्त केला तर कदाचित ती संघटना वाचू शकेल. ठाकरे यांचा पक्ष सध्या शिवसेना नेते विनायक राऊत चालवत आहे. विनायक राऊत हेच सध्या पक्षातील नियुक्ती करतात, तेच तिकीट वाटप करतात. राऊत हे कशा पद्धतीने पक्ष चालवतात ते बऱ्याच जणांना माहिती आहे. ठाकरे यांचा पक्ष हा हिंदुत्वापासून खूप दूर गेला असल्याचीही टीका त्यांनी केली आहे. आमच्यासारख्या चांगल्या कार्यकर्त्यांना कोणतीही जबाबदारी दिली जात नाही. आपल्या प्रभागात स्पोर्ट्स क्लब करायचा आहे, प्रसूतीगृह अद्यावत करायचे आहे. अशा विकास कामांसाठी आपण हा निर्णय घेतल्याचे घाडी यांनी सांगितले. जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.